देशभरातील तब्बल 22,29,000 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता स्पष्ट होत असून पहिली प्रश्न पत्रिका नाशिक येथून फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक गंभीर वळण मिळालं आहे. या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेने शुभम खेरनार या 30 वर्षीय संशयिताला अत्यंत नाट्यमय पद्धतीनं अटक केली आहे. तो मूळचा नांदगाव येथील रहिवासी असून नाशिकमध्ये आयुर्वेद वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तपासादरम्यान त्याचं नाव समोर आलं होतं. मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. पोलीस पोलिसांपासून वाचवण्यासाठी त्याने आपला चेहराच बदलण्याचा प्रयत्न केला. त्याने संपूर्ण केस कापून टक्कल केलं. कपडे बदलले, पण ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो जास्त वेळ लपून राहू शकला नाही. मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याला ओळखणं कठीण होतं, पण पोलिसांनी शिताफीने त्याची ओळख पटवली आणि अवघ्या एका तासात त्याला अटक केली. तपासात समोर आलेल्या माहिती आणखी धक्कादायक आहे. 1 मे रोजीचं या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. शुभम खेरनारने ही प्रश्नपत्रिका 10 लाख रुपयांना विकत घेतली आणि नंतर ती 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका सामाजिक माध्यमावर पसरवली आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाले. या प्रकरणाची साखळी केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही. नाशिकमधून बाहेर पडलेली आहे. ही प्रश्नपत्रिका पुढे हरियाणात पोहोचली. तिथे त्याचे 10 संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर ही साखळी बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीरपर्यंत पसरली. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत मोठ्या प्रमाणावर पसरलेलं असल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राजस्थानमधील मनीष नावाचा व्यक्ती या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजत आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी काही महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणामुळे सर्वात मोठा फटका बसला आहे तो विद्यार्थ्यांना. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून त्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र तेच राहणार आहेत. मात्र त्यांना नवीन प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. पण येथे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. काही मोजक्या लोकांच्या लालसामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं काय? दिवस-रात्र अभ्यास करून आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर ठेवून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच प्रक्रियेतून जावं लागणार आहे. सध्या या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थी, पालक आणि सामान्य नागरिक यामध्ये तीव्र नाराज दिसून येत आहे. पुढील काही दिवसात या संपूर्ण प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच सध्या संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. या पेपर फुटी मागचं खरे सूत्रधार कोण? त्यांच्यावर काय कारवाई होणार आणि विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळणार? हे येत्या काळात स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा केवळ एक गुन्हा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला मोठा अन्याय आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.